स्वागत आहे। बऱ्याच दिवसानंतर आज निवडणुकीच्या संदर्भात आपण एकत्र जमलेलो आहोत। मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। राज्य निवडणूक आयोगाने 13 जानेवारीला राज्यातील 12 जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका घोषित केल्या। त्यात आपला जिल्हा आहे आणि 12 तारखेला घोषित केल्यानंतर लगेचच 16 तारखेपासून निवडणूक प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे। परंतु आपले महापालिकेची मतदान आणि मतमोजणी 2 दिवस असल्यामुळे आपण थोडं उशिरा आपल्याला निमंत्रित केलं। या निवडणुकीसाठी जी मतदार यादी ग्राह्य धरणार आहे त्याची तारीख म्हणजे 1 जुलै 2025 रोजीची आहे। 1 जुलै 25 रोजी मतदार यादीत नाव असलेले मतदारच यासाठी पात्र असणार आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रमाची सूचना प्रसिद्ध करण्याची तारीख कालची होती 16 तारखेला। कालपासून आपण नोटिफिकेशन काल प्रसिद्ध केले। नामनिर्देशित पत्र दाखल करण्यासाठी 16 जानेवारी ते 20 जानेवारी आणि 21 जानेवारी या तारखा फिक्स केलेल्या आहेत। नामनिर्देशित स्वीकारण्याच्या कालावधीनंतर नामनिर्देशन पत्राची छाननी आणि त्याच्यावर निर्णय घेण्याकरता 22 जानेवारी हा दिवस निश्चित केलेला आहे। 22 जानेवारीला छाननी सकाळी 11 वाजल्यापासून त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात होईल। नामनिर्देशित झालेल्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध करणे ही छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी 22 जानेवारीला होईल। उमेदवारी मागे घेण्यासाठी 23, 24 आणि 27 हे 3 दिवस निर्धारित केलेले आहेत। कारण 25 तारखेला रविवार आहे आणि 26 तारखेला प्रजासत्ताक दिन आहे। त्यामुळे त्या 2 दिवशी 25 जानेवारी आणि 26 जानेवारी रोजी उमेदवारी मागे घेण्याची नोटीस स्वीकारण्यात येणार नाही। त्यामुळे 23, 24 आणि 27 हे 3 दिवस जे आहेत त्या दिवशी उमेदवारी मागे घेता येऊ शकतं दुपारी 3 वाजेपर्यंत 27 तारखेच्या। निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे हे 27 जानेवारीला दुपारी 3:30 नंतर प्रसिद्ध होईल आणि त्याच दिवशी चिन्ह वाटप पण होईल। आणि जिथं आवश्यक आहे त्या ठिकाणी मतदान 5 फेब्रुवारीला सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत म्हणजे मतदानाची तारीख 5 फेब्रुवारी 2026 गुरुवार 7:30 ते 5:30 पर्यंत। आणि मतमोजणीची तारीख हे 1 दिवस गॅप देऊन आहे कारण पूर्ण जिल्हाभरातून यंत्र जमा व्हायला रात्री उशीर होणार। त्यामुळं मतदान 5 तारखेला झाल्यानंतर मतमोजणी जी आहे ती 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 पासून सुरू होणार आहे। आणि मग निवडून आलेल्या सदस्याची नावे राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी 10 फेब्रुवारी 2026 ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही 9 तालुके आहेत आणि त्या 9 तालुक्यासाठी आपण 9 निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी घोषित केलेले आहेत। त्याची यादी ऑलरेडी आपण दिलेली आहे। त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी दिलेला आहे आणि त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्या तालुक्याचे तहसीलदार जे आहेत त्यांची नियुक्तीचे आदेश ऑलरेडी आम्ही परवा दिवशी काढलेले आहेत। आपल्याकडे एकूण 63 गट आहेत। जिल्हा परिषदचे जे गट आहेत ते 63 आहेत। त्यामध्ये सोयगाव तालुक्यात 3, सिल्लोडमध्ये 9, कन्नडमध्ये 8, फुलंब्रीमध्ये 4, खुलताबादमध्ये 3, वैजापूरमध्ये 8, गंगापूरमध्ये 9, छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 आणि पैठणमध्ये 9 असे 63 गट आहेत। आणि ह्या 63 गटाचे गण जे आहेत पंचायत समितीचे ते 126 आहेत। ते गण जे आहेत तालुक्याचे ते सोयगावमध्ये 6 गण आहेत, सिल्लोडमध्ये 18, कन्नडमध्ये 16, फुलंब्रीमध्ये 8, खुलताबादमध्ये 6, वैजापूरमध्ये 16, गंगापूरमध्ये 18, छत्रपती संभाजीनगरमध्ये 20 आणि पैठणमध्ये 18 असे 126 गण आहेत। तर ह्या 63 गट आणि 126 गणासाठी आपण 9 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 9 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केलेत। आणि यासाठी एकूण मतदार संख्या जी आहे ते 18,73,053 एवढी मतदारांची संख्या आहे। त्यामध्ये पुरुष मतदार 9,79,234 आणि स्त्री मतदार आहेत 8,93,778 आणि यासाठी आपण जिल्हाभरामध्ये 2,282 मतदान केंद्र निश्चित केलेले आहेत।
या 2282 मतदान केंद्रावर काम करण्यासाठी एकूण आपल्याला 10,048 कर्मचारी लागणार आहेत. त्या 10,048च्या अगेनेस्ट आपण जवळजवळ 12,000 कर्मचाऱ्याची यादी तयार ठेवलेली आहे. त्यांचं ट्रेनिंग घेण्याचं आमचं पूर्ण नियोजन झालेलं आहे. आपल्याला ज्या कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट जे लागणार आहेत ते आपल्याकडे पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. आपल्याला नांदेडवरून 3,048 कंट्रोल युनिट आणि 5,592 बॅलेट युनिट हे आपल्याला तिकडून नांदेडहून आणायचं आहे. त्यासाठी आमची उद्या टीम चाललेली आहे. यांच्या सगळ्यांचं फर्स्ट लेवल क्लिअरन्स करून आम्ही मशीन तयार करून त्या तालुक्याला देणार आहोत. ज्या राज्य निवडणूक आयोगाने ज्या समित्या गठीत करायला सांगितल्या होत्या त्या गठीत झालेल्या आहेत. जे कक्ष तयार करायचे होते प्रत्येक ARO लेवलवर ते सर्व कक्ष तयार झाले. त्याच्या ऑर्डर्स काढल्यात. त्याचं ट्रेनिंग काल आज सुरू आहे. सर्व प्रकारची छपाई जी नॉमिनेशन फॉर्म इतर काही जे अर्ज आहेत ते सर्व आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि निवडणुकीसाठी जी काही यंत्रणा लागत आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनसाठी असेल, परत आपले स्ट्रॉंग रूम आहेत, कॅन्डिडेट सिटिंग रूम आहेत, मतमोजणी केंद्र आहेत, हे प्रत्येक ठिकाणचे तयार झालेले आहेत. त्याच्या संदर्भातला अहवाल निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेला आहे. नेमणुकाचे आदेश तयार आहेत. प्रशिक्षणाचं नियोजन आम्ही केलेलं आहे 24 तारखेला आणि 30 तारखेला जिल्हाभरामध्ये पहिलं आणि दुसरं प्रशिक्षण त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं होणार आहे. प्रत्येक तहसीलवर आपण एक खिडकी स्थापित केलेली आहे जेणेकरून परवानग्यासाठी कुठल्याही पॉलिटिकल पार्टींना कुठली अडचण येणार नाही या दृष्टिकोनातून. तसेच FST, SST आणि VST हे सुद्धा पथक तालुका स्तरावर तयार करण्यात आलेलं आहे. आम्ही जिल्हा स्तरावर जवळजवळ 26 एक कक्ष निर्माण केलेले आहेत जे की पूर्ण जिल्हाभराचं नियंत्रण करतील. त्यामध्ये जितके काही विषय आहेत त्या प्रत्येक विषयासाठी आपण एक कमिटी गठीत केलेली आहे. उच्च दर्जाचे अधिकारी त्याच्यामध्ये नियुक्त केलेले आहेत. सर्वात महत्त्वाचा आचारसंहिता कक्ष जो आहे तो जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वात आपण तयार केलेला आहे आणि त्यांना इतर अधिकारी सर्व विभागाचे आपण त्याच्यामध्ये दिलेले आहेत. बाकी याच्यामध्ये पूर्ण प्रत्येक ARO लेवलवर पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे ज्यामध्ये उमेदवारी अर्ज भरताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे, जातीचे प्रमाणपत्र आणि त्याची व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे. जर व्हॅलिडिटी प्रमाणपत्र नसेल तर व्हॅलिडिटी मागण्यासाठी प्रस्ताव सादर केल्याचा पोच त्यांचे किंवा त्या डिपार्टमेंटचं पत्र की आमच्याकडे ह्यांनी सादर केलेलं आहे हे ते कंपल्सरी त्याच्यामध्ये असणार आहे. सूचक जे आहे यावेळेस आता इतर वेळेस निवडणुकीमध्ये राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना 1 लागायचा आणि अपक्षांना 5 लागायचे, पण आता इथं एकच सूचक लागणार आहे. त्यामध्ये कुठल्याही असेल तर काही त्याच्यामध्ये अडचण असणार नाही. आणि बाकी त्यांच्या ARO लेवलवर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत त्यामुळं काही अडचणीचा भाग नाही. प्रचार जो आहे तो 24 तास अगोदर बंद होणार आहे कारण याच्यामध्ये प्रत्येक इलेक्शनमध्ये वेगवेगळ्या कालावधीची मर्यादा असल्यामुळं कन्फ्युजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मतदान सुरू होण्याच्या दिनांकापूर्वी 24 तास अगोदर म्हणजे आता 5 फेब्रुवारीला मतदान आहे तर आपलं 3 फेब्रुवारीला रात्री 12 वाजता प्रचार बंद होईल. अशा पद्धतीचं हे संपूर्ण जिल्हाभरामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून हे केलेलं आहे. आज एक आपल्याशी हितगुज या दृष्टिकोनातून व्हावी आणि जिल्हाभरामध्ये निवडणुकीचा जो कार्यक्रम लागू झालेला आहे आणि ऑलरेडी प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामध्ये आणखी आपल्या माध्यमातून सुद्धा लोकांपर्यंत मेसेज जावा. आपलं नोटिफिकेशन प्रत्येक तालुका लेवलवर जिल्हा लेवलवर आयोगाने सांगितल्याप्रमाणे प्रसिद्ध केलेलं आहे आणि ऑलरेडी फॉर्मची विक्री प्रत्येक तहसीलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे आणि मला वाटते सोमवारपासून मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारी अर्ज दाखल होतील. 24 गण आहेत आणि जवळपास 2282 पोलिंग बूथ्स असतील. तर जो इलेक्शन क्रायटेरियाचा निकष आहे त्याप्रमाणे जो लागणारा बंदोबस्त वेगवेगळा बंदोबस्त आहे तो पुढील प्रमाणे असतो. जनरली पोलिंग बूथवर असतो, त्याच्यानंतर पोलिंग स्टेशन लोकेशन म्हणजे जी बिल्डिंग आहे त्याचा बंदोबस्त, त्याच्यानंतर 100 मीटरचा बंदोबस्त असतो, त्याच्यानंतर सेक्टर पेट्रोलिंग असते, त्यानंतर SST, फ्लाइंग स्क्वॉड आणि EVM गार्ड या सर्व प्रकारच्या बंदोबस्तासाठी जो
एकूण बंदोबस्त आहे तो आम्ही ऑलरेडी ॲडव्हान्समध्ये प्लॅन केलेला आहे आणि त्याची मागणीसुद्धा केलेली आहे. आपल्याकडे एकूण जो बंदोबस्त उपलब्ध आहे त्या व्यतिरिक्त जो बंदोबस्त लागणार आहे तो टोटल जे आपल्याला 2282 पोलिंग बूथ आणि इतर 100 मीटरचा बंदोबस्त वगैरे सगळं लागण्यास जो बंदोबस्त ठेवायचा आहे तो जवळपास 193 ऑफिसर्स, जवळपास 3000 पोलीस कर्मचारी, 1932 जवळपास 1900 होमगार्ड्स आणि 3 SRPF कंपनी, एवढा बंदोबस्त टोटल आपण आखलेला आहे आणि तसं लावण्यात येणार आहे. त्यातून जो लोकली उपलब्ध बंदोबस्त असेल तो आम्ही आमच्या लोकल पोलीस स्टेशनमधून काढू आणि बाकीचा जो उर्वरित बंदोबस्त आहे आम्हाला इतर जिल्ह्यातून पुरवण्यात येईल. प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घ्यायची प्रक्रिया सुरू झालेली आहे. जे आधीचे जे गुन्हे दाखल होते जिल्हा परिषदच्या ते सर्व गुन्हे जे आहेत ते चार्जशीट झालेले आहेत आणि ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई ऑलरेडी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर वेपन्स जमा करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे आणि जवळपास सगळे वेपन्स जमा झालेले आहेत आणि ज्यांना आपल्याला मुभा द्यायची त्याची मीटिंग आपण लवकरच घेणार आहोत. हे आमच्याकडे सोमवारी त्या बैठकीमध्ये एक्झॅक्ट सांगतो. संख्या किती आहे जिल्हाभरात? ते आता ऑफ हँड माझ्याकडे नेहमी कळवतो आपल्याला. सर, संवेदनशील काही मतदान केंद्र आहेत? त्याचा आता आढावा घेतला जाणार आणि त्याचे निकष वेगवेगळे असतात, टेक्निकल निकष वेगळे असतात आणि लॉ अँड ऑर्डरच्या अनुषंगाने तसं काही संवेदनशील वगैरे नाही आहे. सर, महानगरपालिकेला जे प्रकार झाले पत्रकार असतील किंवा ओळखपत्र ज्यांना दिले होते उमेदवारांचे प्रतिनिधी त्यांनाही पोलिसांतर्फे प्रतिबंधित करण्यात आलं मतदान केंद्रावर जाण्यासाठी. इकडे आम्हाला काही अशा प्रकाराला सामोरे जावं लागेल. आता आपल्याकडे ऑलरेडी एक नगर परिषद आणि नगरपंचायतचे इलेक्शन झाले, तसं कुठेही काही हे झालेलं नाही आहे आणि तशी ब्रीफिंग देण्यात येईल. सर, जिल्हाधिकारी साहेबांना विचारायचं आहे, कालच्या महापालिका निवडणुकीमध्ये एक मोठा विषय वादाचा ठरला तो म्हणजे बोटावरची शाई किती लावल्यानंतर लगेच निघते वगैरे. तर आपल्या येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपण तोच मार्कर पेन उपयोग करणार आहोत, त्याचाच वापर करणार आहोत का काही वेगळी शाई वगैरे आयोगाने? नाही, मार्कर पेन आम्हाला उपलब्ध झालेल्या होत्या या इलेक्शनसाठी, पण नंतर महापालिकेला द्या म्हणून आयोगाच्या सूचना आल्यामुळं आपण ते मार्कर पेन महापालिकेला दिले होते. आता परवा जी राज्य निवडणूक आयोगासोबत VC झाली त्याच्यामध्ये आम्ही त्याची शाईची मागणी केलेली आहे. त्यामुळे आयोगाने पण जे काही इश्यू निर्माण झाले या मार्कर पेनमुळं त्यामुळं मार्कर पेनचा वापर न करता शाईचा वापर करावा असा निर्णय आयोगाने घेतला आहे असं आम्हाला म्हणजे प्रसारमाध्यमातूनच कळालं. लेखी आम्हाला काही आलेलं नाही, परंतु असा अंदाज आहे डेप्टी कमिशनरशी बोलल्यानंतर ते ज्या जुन्या शाईच्या बॉटल होत्या त्याच म्हणजे शंका कोणाच्या मनात राहू नये. आणि आता कसं महापालिका हद्द फार कमी क्षेत्रामध्ये होते, आता पूर्ण जिल्हाभर आहे. म्हणजे आता इलेक्शनची व्याप्ती जी आहे ना ॲज इक्वल ॲज विधानसभेसारखी आहे. म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त आता महापालिका मायनस झाली आणि नगर परिषद क्षेत्र मायनस झालं तर पूर्ण कार्यक्षेत्र आहे. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केंद्र, मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी हे सगळे त्याच्यामध्ये लागणार आहेत. एक गोष्ट सांगायची राहिली की उमेदवारी अर्ज भरताना जे डिपॉझिट आहे ते 1000 रुपये जिल्हा परिषदसाठी आहे सर्वसाधारणसाठी आणि 700 रुपये पंचायत समितीसाठी आहे डिपॉझिट. आणि SC ST आणि मागासवर्गाचा नागरिक प्रवर्ग जो आहे त्याच्यासाठी 500 रुपये जिल्हा परिषदला आहे आणि 350 रुपये पंचायत समितीला आहे. ही डिपॉझिटची रक्कम आहे. आणि खर्चाची जी मर्यादा आहे तर ती जिल्हा परिषद सदस्यासाठी 7,50,000 आहे आणि पंचायत समिती सदस्यासाठी 5,25,000 आहे. त्या खर्चाचं नोंदी जी आहे त्या RO लेवलवर त्या उमेदवाराकडून करून घेतले जाणार आहेत. सर, जो घर पर जाकर वोट डलवाना था बुजुर्ग लोगों को, वो रहेगा? नहीं, वो केंद्रीय निवडणूक आयोग का वो प्रोग्राम था, होम वोटिंग जिसको बोलते थे, जो बुजुर्ग आदमी के लिए घर जाके वोटिंग करने का. ये स्टेट इलेक्शन कमीशन की तरफ से ऐसा कोई भी प्रावधान इसमें नहीं है, इसलिए घर जाके वोटिंग नहीं होगी. सर, आपल्याकडे ज्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यामध्ये असं झालं की जिल्हाभरात सगळीकडे काही म्हणजे सगळं गोंधळाने झालं असं चित्र निर्माण झालं. एकही आचारसंहिता भंगाची तक्रार किंवा कारवाई नव्हती, कुठेही पैसे वगैरे पकडले गेले नव्हते, पैसे किंवा इतर पैसे. तर ते कशामुळे घडलं होतं आणि या निवडणुकीत आपण कुठली काळजी? नाही, त्याचं कारण असं आहे की तुम्ही ओव्हरऑल कार्यक्षेत्र बघा, मतदारांची संख्या बघा आणि ह्या ज्या टीम आहेत
ह्या टीम ऑलरेडी म्हणजे आपण ज्या 5-6 टीम तयार करतो, व्हिडिओ कॅमेरे यांचं कार्यक्षेत्र फार लिमिटेड होतं. त्याच्यामुळे वॉच फार लवकर होत होता. समजा कुठं काय कळालं पण आणि नगर परिषद इलेक्शन लागणार आहे हे जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला तेव्हापासून क्लिअर झालं होतं. त्याच्यामुळं प्रायमरी तयारी करायसाठी भरपूर वेळ नगर परिषद प्रशासनाला भेटला होता. आणि तालुका लेवलवर समजा हे आता हे जे पोस्टर बॅनर काढायचं काम आहे 2 दिवस झालं आणखी चालू आहे. पण पूर्ण ग्रामीण भागामध्ये आता कार्यक्षेत्र वाढलं. आता एखाद्या ग्रामसेवकाकडे 3-3 गावं आहेत, एखाद्या तलाट्याकडे 5-5 गावं आहेत. तर आता त्यांचे जे काही पोस्टर बॅनर्स आहेत किंवा पॉलिटिकल लोकांचे नावं लागलेत, काही योजनेची नावं आहेत, तर ते 2 दिवस गेले ऑलरेडी त्याच्यात. तिथं काय त्यांचे 3 ते 4 तासामध्ये पूर्ण नगर परिषद हद्द पूर्ण होऊन गेलं होतं. आणि तक्रार खरंच त्यावेळेस म्हणजे पूर्ण नगर परिषदच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मी सर्व नगर परिषदेला भेट दिली होती, गावात जाऊन चर्चा केली होती, पाहणी केली होती. पण एखादे म्हणजे असं विरोधी पक्षाच्या माणसाने असं तक्रार नाही केली की इथं असं चालू आहे किंवा तिथं तसं चालू आहे का. तक्रार जरी नसली तरी चर्चा अशी होती की अगदी काही ठिकाणी 30-30 हजार रुपयांपर्यंत रक्कम मतदारांना वाटली गेली. काय आणि झालं? याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले. नाही आता आमची जी यंत्रणा फिरली. Flying squad, sir, काय झालं? पोलिसांकडनं नाही आणि आचारसंहिता नाही जो आपण पेपरमध्ये बघितलं असेल की आपले जे स्थिर पथक होते ते कसे कार्यरत होते आणि आपले जे फ्लाइंग स्क्वॉड तर आम्हालाच कुठं दिसले ते, म्हणजे कुठं चेकिंग व्हायली, कुठे जाऊन हे होतंय. स्थिर पथकाची मी फार काही अशी चांगली ही फार चांगल्या पद्धतीने काही गाड्या चेक करतायत असं कुठं दिसलं नाही. निवांत पद्धत चालू होतं. पण गाड्या चालू होत्या. गल्ल्यांमध्ये काय चालू होतं ते आम्हालाही माहित होतं. ते इव्हन तर मतदानाच्या दिवशी बी पैसे चालू. नाही आता हा विषय नेहमी चर्चेला जातो, बातम्या पण त्याच्या अनुषंगाने येतात, काही ठिकाणी गोष्टी घडतात, काही ठिकाणी गुन्हे पण दाखल होतात, नाही अशातला भाग नाही. परंतु जी यंत्रणा आहे, निवडणूक यंत्रणा ज्यांच्याकडे व्हिडिओ कॅमेरे आणि पोलीस कर्मचारी वगैरे दिलेले आहेत, ते जिथं जिथं फिरतात, जिथं जिथं तक्रारी येतात, फोन येतात, तिथं प्रॉम्प्ट जातात. आता कसं आहे, बऱ्याच ठिकाणी आमचे लोक जाईपर्यंत सगळं सामसूम होऊन जातं. म्हणजे काही कुणकुण लागले म्हणजे आम्ही आमच्या लोकांना, आता मी तर लोकसभा विधानसभेमध्ये आमच्या लोकांना सांगितलं होतं कोणाच्या फोनची वाट बघू नका, तुमचं तुम्ही गोपनीयरित्या फिरा. ते फिरत होते, परंतु ते फिरतायत म्हणल्यावर लोक पण सावध राहायचे. सर, ग्रामीण भागाच्या निवडणुका आहेत, सिनियर सिटीजन आणि अपंगांसाठी महानगरपालिकेतही काही ठिकाणी त्रास झाला, रॅम्प नव्हता, काही ठिकाणी व्हीलचेअर बाहेर आणू दिल्या नाहीत. आपण याबाबत काही काळजी घेणार? नाही निश्चितपणे आमच्याकडे आमच्या अधिकाऱ्यांची परवाच आम्ही बैठक घेतलेली आहे. आम्ही शिक्षण विभागाचे अधिकारी पण आम्ही सगळे बोलवले होते. त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये महिला, त्याच्यानंतर ज्या महिलाच्या कडेवर बाळ आहे त्या महिला, गरोदर महिला ज्यांच्या कडेवर बाळ आहे त्या महिला, आणि दिव्यांग लोक आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत, अशांसाठी आम्ही ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत. आणि आता आमच्या प्रशिक्षण सत्रामध्ये पण आम्ही केंद्राध्यक्षांना ते सूचना देतो आहे. परवा दिवशीच मी समाज कल्याण अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. जे व्हीलचेअर आहेत त्या तुम्ही उपलब्ध करून ठेवा 3 तारखेपर्यंत. त्या आपल्याला 4 तारखेला पोचवून द्यायच्या आहे 4 फेब्रुवारीला. दुसरा, काल आम्ही सूचना दिल्या आहेत की ज्या ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्राच्या सर्वच ठिकाणी रॅम्पची व्यवस्था आहे. पण मध्यंतरीच्या कालावधीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर काही पडझड झाली असेल, काही तोडफोड झाली असेल, तर ते बघून तसं जर काय असेल तर आम्हाला CO साहेबाला किंवा आम्हाला कळवा, आम्ही त्याची तातडीने दुरुस्ती करून घेऊ म्हणून सांगितले. त्यांची मतदार जनजागृती या कार्यक्रमाअंतर्गत मतदारांची जी काही सुविधा आहे त्या सर्व सुविधा आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर करण्यासाठी सर्व तहसीलदार SDOना सूचना दिलेल्या आहेत, बांधकाम विभागाला सूचना दिलेल्या आहेत. आणि या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये त्याची निश्चितपणे काळजी घेऊ. एकाही ठिकाणी त्याची तक्रार येणार नाही. कालचं मी होतो काउंटिंगला त्या गरवारे स्टेडियमला. त्या ठिकाणी एकदम पॉलिटिकल पार्टीच्या प्रतिनिधीला आतमध्ये सोडण्यात आलं, पण बसायला पुढच्या नाही उमेदवाराला व्यवस्था नाही, काहीच मिळणार नव्हतं. तिथं अक्षरशः कॅपॅसिटी म्हणजे कॅपॅसिटी कमी, तिथं संख्या जास्त होती, त्यामुळं गुदमरल्यासारखं होतं. नाही ती काळजी घेऊ आम्ही. आता आम्ही पुढच्या पण नव्हत्या आतमध्ये बसायला. आमची सगळी यंत्रणा ज्या काही त्रुटी आढळल्या, काउंटिंगसाठी पाहिजे यंत्रणा बरोबर नव्हती. काउंटिंग आणि मतदान केंद्रावरच्याच पण सुविधेकडे काल आमच्या आरोने आम्हाला सांगितले की बऱ्याच मतदान केंद्रावर रात्री उशिरापर्यंत गैरसोय झाली, हे झाली. ज्या काही तक्रारी आल्या किंवा ज्या काही त्रुटी समोर आल्या त्या लक्षात घेऊन आम्ही निश्चितपणे सुधारणा जिल्हा परिषदमध्ये करू.
हे काउंटिंग तालुका पातळीवर त्या त्या तहसीलमध्ये. त्यांची जिल्ह्याचं इथे नाही नाही, नाही. कसं मानलं? नाही, गटाची गटाची गणाची तिथंच तिथेच पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये किती ईव्हीएम लागणार? नाही, आपल्याकडे जे टोटल रिक्वायरमेंट जी आहे ती महापालिकाकडून घेतणारे आणि याच्यामध्ये आपल्याला जी EVM लागणार आहेत, कंट्रोल युनिट लागणार आहेत 2512. म्हणजे आपल्याकडे 2282 मतदान केंद्र आहेत. 10% वाढीव आपण त्याच्यामध्ये धरतो. तर 2512 CU लागणार आहेत आणि 5024 BU लागणार आहेत. पण हे 5024 अंक जो आहे तो 2च BU लागतील असं गृहीत धरून सांगतोय. कमी जास्त होऊ शकतं. हां, आता एक जिल्हा परिषदेसाठी, एक पंचायत समितीसाठी. कमी नाही उमेदवार जास्त होऊ शकतं. कमी आता याच्यामध्ये जास्त समजा उमेदवाराची संख्या जास्त राहिली तर मग जिल्हा परिषदला 2 BU लागतील, पंचायत समितीला 2 BU लागतील. तर ती वाढीवसुद्धा आम्ही कॅल्क्युलेशन केलेलं आहे. 2ची लागले तर 3ची, आणि तेवढी उपलब्धता आपल्याकडे आहे. नांदेडमध्ये सध्या जिल्हा परिषद निवडणूक नाही आहे. महापालिकेच्या निवडणुका तिथल्या झालेल्या आहेत. इथल्या पण महापालिकेच्या निवडणुका झाल्यात. आता त्यांच्या ज्या काही मशीनमधल्या ज्या चिप्स आहेत त्या सुरक्षित ट्रेझरीमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्या मशीन आता क्लिअर करून राजकीय पक्षांच्या उपस्थितीमध्ये मशीन पूर्ण क्लिअर करून घेतलं जाईल. फर्स्ट लेवल क्लिअरन्स केलं जाईल. जो काही कार्यक्रम त्याचा लागेल तो सगळ्या उमेदवार म्हणजे पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही लेखी कळवू, मीडियाना कळवू, आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ज्या कंपन्याचे मशीन्स आहेत EVM त्यांची इंजिनियर येतील त्या कंपनीकडून. त्यांच्या उपस्थितीमध्ये सगळा डाटा वगैरे क्लिअर करून साफसफाई करून ते रँडमायझेशन करून आम्ही तालुका लेवलवर जी रिक्वायरमेंट आहे त्याच्याप्रमाणे आम्ही ते पाठवून देणार आहे. निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद ॲडमिनिस्ट्रेशनचं काय रोल असणार? जिल्हा परिषद ॲडमिनिस्ट्रेशनचा IGT's निवडणुकीमध्ये डायरेक्ट काही संबंध नाही. परंतु जे आता आचारसंहिता कक्ष आहे, तुमचं जाहिरात व्हेरिफिकेशन कक्ष आहे, EST आहे, VST आहे, SST आहे, किंवा आणखी आता झोनल ऑफिसर आहेत, हे अधिकारी त्या कामामध्ये जे वरिष्ठ लेवलचे अधिकारी आहेत ते घेतले जाणार आहेत. आणि मतदान केंद्रावर शिक्षक तर राहणारच आहे, जिल्हा परिषदेच असणार आहे. सेंट्रल मीडिया कक्ष जो आहे तो इथेच असणार आहे आपल्या अंडरमध्ये, की आजूबाजूला कुठं करतोय आपण? नाही, आमचा प्रयत्न असा चालला आहे. आयोगाने तशा काही सूचना दिलेल्या नाहीत. आयोगाचं म्हणणं आहे की RO लेवलवर सगळं झालं पाहिजे. परंतु जिल्हाभरातली माहिती जी आहे प्रत्येक तहसीलची ती घेऊन या ठिकाणी आम्ही NIC आणि आमचे उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन यांच्या माध्यमातून आपण ते इथं आपल्याला माहिती जी आहे, अर्ज किती आले, विड्रॉल किती झाले, रिजेक्ट किती झाले, मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी जी माहिती आहे ती देण्यासाठी आम्ही इथंच कंट्रोल रूम स्थापित करणार आहे. बाकी सगळ्याच विषयासाठी आम्ही जिल्हा स्तरावर एक ओव्हरऑल जिल्ह्यावर नियंत्रण राहावं आणि कम्युनिकेशन राहावं म्हणून आपण ते सगळे कक्ष इथं पण स्थापन केलेत आणि तेच कक्ष आपण आता तालुका लेवलवर सुद्धा निर्माण करतो आहे. आणि प्रत्येक तालुका लेवलवर जाऊन आम्ही तिघही आढावा बैठक त्या अनुषंगानं घेणार आहोत. शस्त्र जमा करण्यासाठी एक कमिटी आहे जिल्हा स्तरावर. तर ते जिल्हाभरातले जे शस्त्र आहेत ते शस्त्र जमा करण्याचे निर्देश प्राप्त झाले. त्याची बैठक आम्ही सोमवारी ठेवलेली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जे प्रतिबंधात्मक आदेश आहेत ते आम्ही ऑलरेडी निर्गमित केलेत. काही तडीपारचे प्रकरणं आमच्या SDMकडे सध्या सुरू आहे, तर त्यांना पण आम्ही परवा बैठक घेऊन सूचना दिलेल्या आहेत की तातडीनं त्याच्या नोटिसेस काढून प्राथमिक हिअरिंग करून ॲटलिस्ट इंट्रीम ऑर्डर पारित करावं, जेणेकरून ते कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार नाहीत. SP साहेब आहेत, बाकी सांगतील तुम्हाला पोलीस बंदोबस्त आणि त्यांचं काय नियोजन आहे. नमस्कार. आत्ताच कलेक्टर सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे 9 हां, ते ठिकाण डिक्लेअर केलेले आहे. डिक्लेअर केलेले आहेत. त्यांचं काउंटिंग कुठं होणार आहे ते डिक्लेअर त्या ह्याच्यातच आम्ही पण पाठवतो तुम्हाला. अधिसूचनेमध्ये हां. तुम्ही जे अधिसूचनेमध्ये दारू आणि अधिसूचना हां, तुमच्याकडे ऑलरेडी आहेत नावं सगळे. आम्ही तर बघितलंच नाही सध्या निवडणुकीमुळे तिकडच्या. फक्त द्या म्हणून बघायचे आता. फक्त द्या म्हणून मागे लागले. आणि इकडे जसं कटके साहेब होते उपजिल्हा निवडणूक अधिकारी, तिथं आता राठोड मॅडम त्यांना म्हटलं नाही पुढचे 25 दिवस तुम्हाला त्रास देणार आहे. नाही, उलट जास्त माहिती मागणार आम्हाला उलट सोपंच आहे ना, तुमच्या मार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं ना. त्याच्यासाठी थोडं सेंट्रलाइज ते मागं आपण नाही, त्याचा काही त्रास कंडक्ट जे होतात पूर्ण इलेक्शन सिस्टम्स वगैरे
त्याच्यामध्ये आपण फार ट्रान्सपरंटली काम करतो, बाहेरची व्यवस्था नाही काम सर करत. नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये खूप त्रास काल झाला. कॉर्पोरेशन फार मिसमॅनेजमेंट राहिलेलं आहे. ते खूप लोकांचे आले पण आता मला ते बोलता येत नाही. मीडिया म्हणून नाही, पण मीडियातलं काही- बाकी सगळंच मिसमॅनेजमेंट झालेलं आहे. त्यांच्या आश्वासनात- नाही नाही आम्ही याच्यामध्ये होतं, जिल्हा त्यांनी काही विशेषतः केलेलं नाही त्याच्यामध्ये. काय छापवता? आचारसंहितेचं त्यांनी काही काम केलेलं नाही, म्हणजे नाही, लोकांनी नाही. पुढे देऊन सुद्धा ऍक्शन नाही केली. जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रियेमध्ये आम्ही जे 3-4 मेन स्टेक होल्डर्स आहेत, एक मतदार, दुसरा पॉलिटिकल पार्टी, तिसरा आमचा अधिकारी कर्मचारी आणि चौथा मीडिया, या 4ही स्टेक होल्डरच्या प्रत्येक सुविधेची काळजी आम्ही ऑलरेडी घेतलेली आहे. आणि आणखी आम्हाला 10-12 दिवस वेळ आहे. त्या कालावधीमध्ये तालुका पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत या कुठल्याच स्टेक होल्डरला कुठला त्रास होणार नाही याची आम्ही खबरदारी घेतो आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही मॅनेजमेंट पण केलेलं आहे, ते करतो आहे. मतदार यादी कुठली वेगळी 1 जुलैपर्यंत. नाही 1 जुलै 2025 ही डेडलाईन आहे. 1 जुलै 25 रोजी ज्या मतदारांची नावं मतदार यादीत होती त्यांचे मतदार यादी फायनल केलेली आहे. ते गटनिहाय त्याचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. सर काही महानगरपालिकेच्या हद्दीत कर्मचारी जे होते आपले निवडणुकीय कामावर त्यांनाही मतदान केंद्रावर सुविधा नव्हत्या. रात्री पिण्याला पाण्याची सुद्धा त्या खूप तक्रारी आल्या, रात्री माझ्याकडे पण आल्या, मला पण बऱ्याच जणांना बोलावं लागलं. पण आम्ही आता लोकसभा विधानसभेच्या अनुभवावरून आम्ही लक्षात घेतलं की लोकसभा विधानसभेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात होतं. 0.5% फक्त कंप्लेंट आमच्या आल्या होत्या विधानसभेच्या मतदान केंद्रावरच्या किंवा इतर मीडियाच्या. म्हणजे आपण सर्वांनी विधानसभा लोकसभा दोन्हीला आपण काम पाहिलेलं आहे. म्हणजे मला एकही फोन कुठल्याही मीडिया पर्सनचा आला नव्हता. छोटी जरी ही असेल, जागा छोटी जरी असली तरी तक्रारी खूप झाल्या. म्हणजे जिल्हा परिषद आपला विधानसभा लोकसभा आपण पूर्ण जिल्हाभर असताना एवढं नव्हतं. पण याच्यामध्ये काय त्यानं फारच हे केलं. आता आम्ही तर ह्याला होतो, SFSला होतो, तिथे एकाच ठिकाणी दोन्ही काउंटिंग होत्या. तर ते दोन्ही काउंटिंग मध्ये इतका गोंधळ होता की हे जोपर्यंत अनाऊन्स करत नाहीत तोपर्यंत त्यांना बसून राहावं लागायचं. आता सुटसुटीत होईल आता. इकडे 15 फेऱ्या झाल्या तर तिकडे घोषित होऊ नाही नाही लागलं. माझं जिल्हा महापालिका संपली आता. नाही नाही बहादूर आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की ही 4ही लोक जे आहेत ते लोकशाहीसाठीच काम करतात. मग मीडिया असो, निवडणुकीत काम करणारे लोक असो, पॉलिटिकल पार्टी असो, मग त्यांची सुविधा केली तर चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित होऊ शकते, नाहीतर मग इश्यू होऊ शकतात. नाही तर काय कर्मचारी एकदम त्रस्त आहेत सर या पूर्ण गेल्या 30-40 दिवसापासून. तुमची पण टीम तिकडे तुम्ही गेलेली नाही, ती पण अंडर प्रेशर आहे. टीम पोलीसची यंत्रणा पण अंडर प्रेशर आहे सगळी. आणि एवढ्या पुन्हा नंतर कंटिन्युएशन मध्ये काम पुन्हा करायचं, दुसरं काम करायचं. हे सगळ्या याच्यामध्ये या बंबार्डिंग मध्ये एखाद्याचं काहीतरी होऊ नये ती एवढी पण काळजी घ्यावी. नाही आम्ही आरोग्याची काळजी घेतोय, मॅनेजमेंटची घेतोय. नाही हेवी ड्रेस मध्ये सगळी ड्रेस मध्ये. शहरातले पोलीस म्हणून फक्त ग्रामीणचे नाही. शहरातले नाही तसं नाही. नाही पोलीस पोलीस नाही, पोलीस नाही, पण म्हणजे याच्यामध्ये सर- प्रेसचं सुद्धा आहे ना. कालही होते ना पोलीस, ग्रामीण मधले काही व्यवस्था दिलीच होती ना इकडे. काल झाले सगळे प्रकार. सर याच्यामध्ये आम्हाला अपेक्षा काय आहे, बाकीच्या माहिती आहे आता तुम्ही देणार आहात. फक्त असं मतदान ज्या दिवशी आहे त्या दिवशी पण आणि मतमोजणीच्या दिवशी पण अपडेट माहिती जी आहे एकत्रितरित्या तिथं पण द्यायची आम्हाला व्यवस्था करायची. तिथेच करू आपण. आपण इथेच स्क्रीन लावतो तुम्हाला, तुम्ही टेन्शन घेऊन 2 दिवसात. सर तुमच्या सोबतच आम्ही दिवसभर काही अडचण नाही ना तुम्हाला. आम्ही ऑलरेडी डिक्लेअर केलंय ते आम्ही करणार आहे. काय झालं सर, त्या दिवशी मतदान झालं ना तर अक्षरशः 12, 12:30, 1 वाजेपर्यंत आकडेवारीची येईना. आकडेवारी येईना तर आमचे पारं थांबलेले आहेत. एक मिनिट, पैठण आणि फुलंब्रीची पण यांना माहिती लोक आहे बस. तुम्हीच बसणार आहे कधी? नाही करूया यावेळेस ज्या म्हणजे ओव्हरऑल लोकशाहीसाठीच आपल्याला सर्वांनाच आपण सर्व लोकशाहीसाठीच काम करतोय. फक्त फोरम वेगवेगळे आहेत म्हणून काही ते दुर्लक्ष करण्याचं काही कारण नाही. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मी या सगळ्या गोष्टीची नोंद घेतलेली आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यानं यासुद्धा निवडणुका आपल्या शांततेत पारदर्शक पार पडतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपले धन्यवाद. जय हिंद. निवडणूक होत्या कशा पद्धतीनं तयारी, किती मतदार राज्य निवडणूक आयोगाने ज्या 12 जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका घोषित केल्या त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत. त्यामध्ये 16 तारखेपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे. यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 63 गट आणि 126 गणासाठी
5 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आणि त्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. प्रत्येक तालुक्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी घोषित करण्यात आलेले आहेत. त्यांचे आदेश पारित करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण 18,73,054 मतदार या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये मतदान करणार असून त्यासाठी एकूण 2,282 मतदान केंद्र आस्थापित करण्यात आलेले आहेत. या 2,222 मतदान केंद्रावर जे निवडणूक अधिकारी कर्मचारी लागणार आहेत ते जवळजवळ 10,048 कर्मचाऱ्यांची आम्हाला आवश्यकता असून 12,000 कर्मचाऱ्यांचे आदेश आम्ही ऑलरेडी तयार ठेवलेले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही निवडणुका ह्या एकत्रित होणार असल्यामुळं प्रत्येक मतदान केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक मतदाराला 2 मतं द्यायची आहेत. एक जिल्हा परिषदच्या उमेदवाराला, एक पंचायत समितीच्या उमेदवाराला. त्यासाठी जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन लागणार आहेत, मतदान यंत्र लागणार आहेत, ते जिल्ह्यामध्ये आम्हाला कंट्रोल युनिट जे लागणार आहेत ते 2,512 लागणार आहेत आणि बॅलेट युनिट जे आहेत ते 5,024 लागणार आहेत आणि त्याची उपलब्धता आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकडे ऑलरेडी आहे. त्या व्यतिरिक्त काही यंत्र आम्हाला नांदेड जिल्हा प्रशासनाकडून घेण्यासंदर्भात आयोगाकडून सूचना प्राप्त झाल्यात. त्या यंत्र आम्ही उद्या नांदेडवरून या ठिकाणी आणणार आहोत आणि उमेदवारांच्या ज्या मशीन हा एक अत्यंत नाजूक विषय असतो, या सर्व मशीनची तपासणी आणि क्लिअरन्स त्यांचं फर्स्ट लेवल क्लिअरन्स ज्याला म्हटलं जातं FLC, ते आम्ही सर्व पॉलिटिकल पार्टींच्या पदाधिकारी, मीडिया आणि इतर सन्माननीय लोकांच्या उपस्थितीमध्ये आगाऊ प्रोग्राम जाहीर करून त्या मशीन क्लिअर केल्या जातील आणि त्याचं रँडमायझेशन करून प्रत्येक तालुक्याला त्या मशीन वाटल्या जातील. उमेदवारी अर्ज भरण्याच्या संदर्भामध्ये तालुका स्तरावर आम्ही मार्गदर्शन कक्ष लावलेला आहे, तयार केलेला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना काहीही अडचण आली तर संबंधित संभाव्य उमेदवारांनी तालुका प्रशासनाशी चर्चा करून विचारविनिमय करून फॉर्म भरावा अशी माझी विनंती आपल्या माध्यमातून राहणार आहे. यासाठी जे डिपॉझिट भरायचं आहे तर जिल्हा परिषदसाठी 1,000 रुपये आणि पंचायत समितीसाठी 700 रुपये हे सर्वसाधारण उमेदवारासाठी राहणार आहे. जे राखीव कॅटेगरीमधले उमेदवार आहेत, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि OBC नागरिकाचा मागास प्रवर्ग, यांच्यासाठी जिल्हा परिषदला 500 रुपये आणि पंचायत समितीला 350 रुपये डिपॉझिट असणार आहे. उमेदवारांना विविध परवानग्या प्राप्त करून घेण्यासाठी कुठलीही अडचण येऊ नये याच्यासाठी आम्ही प्रत्येक RO कार्यालयामध्ये एक खिडकी प्रस्थापित केलेली आहे. त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या परवानग्या त्यांना दिल्या जातील आणि तालुका स्तरावर सुद्धा त्यांना योग्य ते गायडन्स करण्यासाठी आम्ही आमचे अधिकारी कर्मचारी नियुक्ती केलेली आहेत. या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यामध्ये 16 तारखेपासूनच म्हणजे ॲक्च्युली 13 तारखेला घोषित झाल्यापासूनच आपल्या जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता सुरू झालेली आहे. सर्व राजकीय पक्षांनी आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा आदर्श आचारसंहितेचं पालन करावं अशी मी विनंती आपणाला सर्वांना करतो आणि जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जिल्ह्यातील सर्व निवडणुकीवर आमचं लक्ष असणार आहे. पारदर्शक निपक्षपणे निवडणुका पार पाडल्या जातील यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. पोलीस अधीक्षक साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियंत्रणामध्ये पोलीस बंदोबस्त आणि आचारसंहितेचं कक्ष निर्माण करण्यात आलेला आहे. प्रतिबंधात्मक आदेश आम्ही जिल्हाभरामध्ये निर्गमित केलेले आहेत. त्यामुळं कुठेही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता आम्ही आगाऊ स्थळावर घेतलेली आहे. जिल्ह्यातील सर्व शस्त्र परवान्यांना आम्ही आवाहन करतो आहे की त्यांची शस्त्र पूर्णपणे संबंधित पोलीस स्टेशनला त्यांनी जमा करावं. त्याच्या संदर्भातली बैठक आम्ही सोमवारी घेतो आहोत आणि एकंदरीतच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका घेण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. सर, बोटावरची साईजचं जे म्हणलं होतं तुम्ही, तर पुन्हा साईज राहील का मार्कर पेन? नाही, मार्कर पेनना वापरण्याच्या ज्या सूचना होत्या त्याच्यामध्ये महापालिकेमध्ये काही ठिकाणी शंका कुशंका निर्माण झाल्या होत्या. त्यामुळं आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जी पारंपरिक शाई जे आपण बोटाला लावायची तेच वापरली जाण्याची शक्यता आहे. आयोगाने तसं त्या दिवशी महापालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान घोषित केलेलं आहे आणि मला असं वाटतं की जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये बाटली शाई येईल आणि ते बोटाला लावली जाईल. संवेदनशील जे मतदारसंघ त्यासाठी नाही, सध्या आपण कुठलंही संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील मतदान केंद्र घोषित केलेलं नाही आहे. त्या संदर्भामध्ये बैठक आता सोमवारनंतर आम्ही घेऊ पोलीस प्रशासनासोबत आणि सर्व RO ARO आता यांचा राऊंड होईल आणि ते जे झोनल ऑफिसर नियुक्ती केलेले आहेत
त्यांच्याकडून फीडबॅक आल्यानंतर कुठल्या ठिकाणी जर काही संवेदनशीलतेसारखं काही दिसलं किंवा काही पूर्व इतिहास आहे का, पोलीस अधिकारी आमचं तपासून पाहत आहेत सर्व. जर तसं काही इतिहास असेल आणि आम्हाला संभाव्य काही भीती वाटली तर ते आम्ही संवेदनशील म्हणून घोषित करू. निवडणुकीसाठी जो खर्च तुम्ही केलेला आहे 7.5 लाख रुपये, त्याच्यामध्ये काही खर्च तुम्ही निश्चित केलेला आहे कोणत्या गोष्टी? नाही, आयोगाने जे खर्चाची मर्यादा म्हणजे उमेदवारांनी किती खर्च करावा या संदर्भामध्ये आयोगाने मर्यादा घालून दिलेली आहे. ज्या जिल्ह्यामध्ये 61 ते 70 गट आहेत त्या जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद सदस्यासाठी 7,50,000 आणि पंचायत समिती सदस्यासाठी 5,25,000. म्हणजे आपल्याकडे 63 गट आहेत. म्हणजे आपल्यासाठी ही खर्च मर्यादा जी आहे जिल्हा परिषदसाठी 7,50,000 आणि पंचायत समितीसाठी 5,25,000 असणार आहे. त्या मर्यादेत उमेदवारांनी खर्च करणं बंधनकारक असणार आहे आणि त्या खर्चाचा हिशोब त्यांना वेळोवेळी आरोना द्यावा लागणार आहे आणि त्याच्यावर आमची जी खर्च नियंत्रण समिती असणार आहे ती त्याच्यावर नियंत्रण करणार आहे. चला, थँक्यू. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.